जीबीएस गुलेन बॅरे सिंड्रोम ही एक दुर्मिळ पण गंभीर अशी मज्जासंस्थेशी संबंधित समस्या आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चुकीच्या पद्धतीने मज्जातंतूवर हल्ला करते. त्यामुळे ऑटोइम्युनिटी ऍक्टिव्हेट होते आणि शरीराच्या नर्व्ज, ज्याला आपण नसा म्हणतो, या हळूहळू पॅरालाइज होण्यास सुरुवात होते. आता आपण जीबी सिंड्रोम नक्की कशामुळे होतो ते पाहू. तर जीबी सिंड्रोम होण्याचे एक्झॅक्ट कारण अद्यापही सापडलेले नाही, परंतु काही रिस्क फॅक्टर आहेत, जसे की बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन, फॉर एक्झाम्पल रेस्पिरेटरी इन्फेक्शन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल इन्फेक्शन. त्यामध्ये कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी या इन्फेक्शन मध्ये मळमळ, उलटी, पोट बिघडणे ही लक्षणे जाणवतात आणि हे इन्फेक्शन झाल्यानंतर काही दिवसात ते आठवड्यातच जीबीएसचा त्रास चालू होतो. त्यानंतरचा रिस्क फॅक्टर आहे फ्लू सारख्या व्हॅक्सिनेशन नंतरही जीबी सिंड्रोम उद्भवण्याची शक्यता दर्शवली जाते. पुढचा रिस्क फॅक्टर आहे सर्जरी. काही व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रियेनंतरही जीबीएस विकसित होऊ शकतो. आता आपण पाहू जीबी सिंड्रोम झालेल्या व्यक्तीमध्ये कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात. हातापायातील पॉवर कमी होणे, हातापायांना मुंग्या येणे, व्यक्तीला चालण्यात अडथळा येणे, स्पष्ट बोलण्यातही प्रॉब्लेम येणे, घास चावण्यास तसेच गिळण्यास त्रास होणे. काही पेशंटमध्ये याचा इफेक्ट हा डोळ्यांच्या स्नायूवरती तसेच दृष्टीवरती झाल्याचे आढळते. हृदयाचे ठोके अनियमित होतात. या लक्षणांची सुरुवात पायापासून होते ती अप्पर बॉडी आर्म पर्यंत जाते आणि इन्फेक्शन जेव्हा सिव्हिअर होते तेव्हा श्वास घेण्यात त्रास होतो. त्यामुळे पेशंटला आयसीयू मध्ये ऍडमिट करावे लागतात. जेव्हा पेशंटला जीबी सिंड्रोम होतो तेव्हा डॉक्टर नक्की काय ट्रीटमेंट देतात. तर सिम्पटम जाणवल्यानंतर पेशंटने तत्काळ एकतर डॉक्टरना भेटणे गरजेचे आहे. तसं पाहिलं तर जीबी सिंड्रोम कम्प्लीट बरा करण्यासाठी तशी एक्झॅक्ट ट्रीटमेंट अजून नाही, परंतु डॉक्टर काही थेरपी सजेस्ट करतात जेणेकरून त्याची तीव्रता कमी होऊ शकते. त्यातील पहिली थेरपी आहे प्लाझ्मा एक्सचेंज. यामध्ये नर्व डॅमेज करणाऱ्या बॅड अँटीबॉडीज प्लाझ्मामधून बाहेर काढून टाकल्या जातात. दुसरी थेरपी आहे इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन थेरपी. यामध्ये इम्युनोग्लोबुलिन प्रोटीनचे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे नॅचरली बिल्ड रोगप्रतिकारक शक्ती ही इन्फेक्टिंग ऑर्गॅनिझम्स वरती हल्ला करते. या दोन्ही थेरपी जीबीएसच्या लक्षणांची सुरुवात झाल्यानंतर 2 आठवड्याच्या आत सुरू करणे गरजेचे आहे. त्यानंतर डॉक्टर फिजिओथेरपी सुचवतात जेणेकरून रुग्णांच्या स्नायूंची ताकद त्यांना पुन्हा मिळू शकेल. जीबी सिंड्रोम मध्ये काही रुग्ण काही महिन्यानंतर किंवा वर्षभरात बरे होतात, परंतु काही रुग्णांमध्ये दीर्घकालीन कमजोरी राहू शकते. त्यामुळे जीबीएसचा उपचार जितका लवकर सुरू होईल तितकी रुग्णांची रिकव्हरी लवकर होते. त्यासाठी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तज्ञ डॉक्टरांचा ताबडतोब सल्ला घ्या.